दिस इज आवर फर्स्ट डे इन केरला. तर संध्याकाळी आम्ही एर्नाकुलमला उतरलो होतो आणि तिथेच आम्ही एक रूम घेतली आणि खाली गेलो होतो फ्रेश होऊन आणि तिथे जाऊन पण मी भेड घेतली आणि तिथं नंतर आम्ही ब्लॅक वॉटर बघायला गेलो होतो. त्याला मरीन ड्राईव्ह पण म्हणतात. आमच्या रूम पासून एकदम वॉकिंग डिस्टन्स होतो. सो आम्ही पटापट तिथे गेलो आणि ही रूम आम्ही फक्त एका रात्रीसाठी केली होती कारण सकाळी आम्हाला मुनारला निघायचं होतं. सो आम्ही टकाटक रेडी होऊन निघालो आणि ऍक्च्युली आम्ही ऑनलाईनच 6 days साठी कॅब बुक केली होती. सो आणि ती सकाळी आली होती आणि मस्त आम्ही निघालो आणि मधात आम्हाला हे फेस्टिवल दिसलं त्यांचं. सो मी ते पण शूट केलं आणि मध्ये मध्ये असं खूप सुंदर सुंदर व्ह्यूज लागले आम्हाला आणि 4 hours नंतर आम्ही पोहोचलो होतो मुनारला आणि हा व्ह्यू आमच्या हॉटेलच्या बाहेरचा आहे. किती सुंदर आहे ना. आणि लगेच फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालो होतो टी गार्डन बघायला. तसं तर आम्हाला दुपार झाली होती आणि मग त्याच्यानंतर आम्ही मस्त ते बघितलं आणि काय काय बघितलं कसं बघितलं त्याच्यासाठी मी सगळं एक लॉंग व्हिडिओ अपलोड करणार आहे गाईज. सो तो पण तुम्ही नक्की कारण शॉर्ट्स मध्ये सगळं अपलोड करणं पॉसिबल नाहीये म्हणून. हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी गेलो होतो आम्ही हा शो बघायला. कथ्थकली खूप मस्त होता. हा खूप फेमस शो आहे इथला. सो मुनारला आल्यावर म्हटलं चला आपण बघूया. सो संध्याकाळी आम्हाला वेळ होता आम्ही खूप मस्त इथे एन्जॉय केलं आणि हा डान्स जो होता ना हा कांतारा मूवी मधून इन्स्पायर केलेला होता. ते सगळं झाल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्यासोबत फोटोज क्लिक करायला पण म्हणजे चान्स दिला आणि फोटोज वगैरे क्लिक करून घेतले आणि हा शो बघून झाल्यानंतर आम्ही गेलो होतो स्पाइस प्लांटेशन बघायला आणि दिस इज व्हॉट हाऊ वी स्पेंड आवर फर्स्ट डे इन केरला. अशा सगळ्या कॉन्टेंटसाठी मला सबस्क्राईब करा कारण रोज येत असतं.